नमस्कार तुळ राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमच्या आयुष्यात सध्या जे काही सुरू आहे, जो संघर्ष, जी मानसिक तगमग आणि जी न बोलता येणारी दुःखे तुम्ही सहन करत आहात, ती आता संपण्याची वेळ आली आहे. जगाचा पालनकर्ता, ज्याच्या एका कृपेने माणसाचे नशीब पालटते, तो श्री हरी विष्णू आता तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. येणाऱ्या 23 ऑगस्ट 2026 आणि 24 ऑगस्ट 2026 हा दिवस सामान्य दिवस नाही. हा आहे पवित्र श्रावण शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीचा महासंयोग. शास्त्रात सांगितले आहे की जेव्हा तुळ राशीचे लोक देवाच्या दारात डोळ्यात अश्रू घेऊन उभे राहतात, तेव्हा साक्षात वैकुंठाचा राजा देखील आपले आसन सोडून धावून येतो. माझ्या तुळ राशीच्या मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनात एक भीती आहे. माझं कसं होणार? माझ्यावर पाठीमागून वार करणारे शत्रू कधी शांत होणार? माझ्या हक्काचे पैसे मला कधी मिळणार? तुमच्या या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आज मी साक्षात विधाता देणार आहे. तुम्हाला पुढील काही मिनिटात हे व्हिडिओ न सोडता ऐकून घ्यायचे आहे, कारण आज आपण फक्त 23 तारखेचेही नाही तर 24 तारखेचेही असे रहस्य उलगडणार आहोत, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुळ राशीच्या कोणत्या महान योगदानामुळे नशीब चमकणार आहे, कोणते शत्रू तुमच्यावर शेवटचा वार करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि श्रीहरी त्यांना कसे धुळीस मिळवणार आहेत, सर्व काही आपण पाहूया. मित्रांनो, आधी हे समजून घ्या की ही एकादशी तुळ राशीसाठी इतके खास का आहे. 23 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 2 वाजल्यापासून एकादशी तिथी सुरू होत असून ती 24 ऑगस्टला पहाटे 4:18 असणार आहे. तर म्हणजेच उदय तिथीनुसार 23 ऑगस्ट रविवारी हा महाव्रताचा दिवस आहे. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा सुख, समृद्धी आणि वैभवाचा कारक आहे. तर एकादशीचे राजे श्री हरी विष्णू हे विश्वाचे वैभव सांभाळतात. जेव्हा शुक्राच्या राशीवर विष्णूंची कृपा होते, तेव्हा राजाचा रंक आणि रंकाचा राजा होतो. ज्या तुळ राशीच्या माता भगिनींना संतानाची चिंता आहे, मुलांची प्रगती होत नाहीये किंवा घरात सतत आजारपणा आहे, त्यांच्यासाठी हा काळ वरदान आहे. राजा महितीजीतच्या कथेप्रमाणे जसे एका गायीला पाणी न पाजल्याच्या पापामुळे राजा निसंतान राहिला होता आणि याच एकादशीच्या व्रताने त्याचे पाप नष्ट झाले, तसेच तुमच्या पूर्वजन्माचे किंवा या जन्मातील सर्व नकळत झालेले पाप 23 तारखेला जळून खाक होणार आहेत. तर मंडळी, आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर. 23 ऑगस्ट 2026 म्हणजेच रविवारचा दिवस तुळ राशीसाठी कसा जाणार आहे. तुळ राशीच्या मित्रांनो, नीट ऐका, कारण 23 तारखेला तुमच्या राशीत असे काही ग्रहयोग बनत आहेत जे तुम्हाला मोठ्या यशाकडे नेणार आहेत, पण त्याचवेळी गुप्त शत्रू सक्रिय सुद्धा होणार आहेत. तर शत्रूंचा पाठीमागून वार कसा होणार आहे, यासाठी तुम्हाला सावध कसे राहायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुळ राशीचे लोक स्वभावाने खूप दयाळू असतात. तुम्ही लोकांवर पटकन विश्वास ठेवता आणि नेमका हाच तुमचा मऊकणा शत्रू शोधत असतात. 23 तारखेला तुमचेच काही जवळचे लोक, ज्यांना तुम्ही आपले मानता, ते तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या नावाचा गैरवापर केला जाऊ शकतो. तर तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे? तर मंडळी, या दिवशी तुमच्या मनातील गुप्त गोष्टी, पैशांचे व्यवहार किंवा तुमच्या भविष्यातील योजना कोणाशीही शेअर करू नका. शत्रू तुम्हाला मानसिकदृष्ट्या विचलित करण्याचा प्रयत्न करेल, पण तुमचा संयम त्याचा पराभव ठरेल. साक्षात विष्णूचे सुदर्शन चक्र तुमच्या संरक्षणासाठी तयार असणार आहे. तर तुम्हाला चांगले संकेत आणि मोठे योगदान काय असणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. आर्थिक धनलाभ म्हणजेच 23 तारखेला दुपारनंतर तुम्हाला अचानक रखडलेले पैसे मिळण्याचे योग बनत आहेत. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्याचा चांगला परतावा मिळू शकतो. कुटुंबाचे योगदान म्हणजेच तुमच्या कठीण काळात तुमचे कुटुंब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. विशेषतः तुमच्या जोडीदाराचे किंवा आई वडिलांचे योगदान या दिवशी तुमच्या आयुष्यात मोठी सकारात्मकता घेऊन येईल आणि तुम्हाला मानसिक शांतता सुद्धा लाभणार आहे. सकाळच्या वेळी विष्णू पूजेनंतर तुमच्या मनातील सर्व भीती दूर होणार आहे. एक वेगळाच आत्मविश्वास तुम्हाला जाणवणार आहे. आता बोलूया
24 ऑगस्ट 2026 म्हणजेच सोमवारच्या दिवसाविषयी. हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत पवित्र आणि कर्माचे फळ देणारा ठरेल. 24 ऑगस्टला एकादशीच्या व्रताचे म्हणजेच पारण व्रत सोडण्याची वेळ दुपारी 1:41 ते दुपारी 4:16 दरम्यान आहे. हा काळ तूळ राशीसाठी भाग्योदय काळ मानला गेला आहे. तर 24 तारखेचे हे भविष्य मी तुम्हाला सांगणार आहे. व्यवसाय आणि नोकरीत मोठा चमत्कार होणार आहे. सोमवारचा दिवस तुमच्या करिअरला नवी दिशा देणारा असेल. नोकरी करणाऱ्या वरिष्ठांकडून कौतुकांची थाप मिळेल. जर तुमची बदली किंवा प्रमोशन अडकले असतील तर त्या संदर्भातील चांगली बातमी या दिवशी तुमच्या कानावर पडू शकते. शत्रूंचा पराभव. 23 तारखेला ज्या शत्रूंनी तुमच्या विरुद्ध डाव रचले होते ते 24 तारखेला स्वतःच्याच जाळ्यात अडकतील. त्यांचा चेहरा समाजासमोर उघडा पडेल. तुम्हाला काहीही न करता न्याय मिळेल. आरोग्यात सुधारणा. गेले अनेक दिवस तुम्ही मानसिक ताण किंवा आरोग्याच्या तक्रारीने त्रस्त असाल तर 24 तारखेला तुम्हाला शारीरिकदृष्ट्या खूप हलके आणि ताजेतवाने वाटेल. संतान सुख. मुलाच्या शिक्षणाची किंवा विवाहाची चिंता मिटेल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तर माझ्या तूळ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, विष्णू कृपेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी 23 आणि 24 तारखेला हे छोटे पण अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करा. पहिलं तर तुळशी पूजन. 23 तारखेला संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. लक्षात ठेवा, एकादशीला तुळशीला पाणी घालू नका आणि पाने तोडू नका. पिवळ्या वस्तूचे दान. 24 तारखेला पारण करण्यापूर्वी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला पिवळे वस्त्र, केळी किंवा हरभऱ्याची डाळ दान करा. यामुळे तुमच्या राशीतील गुरु आणि शुक्राचे बळ वाढेल. शत्रुबाधा निवारण. जर शत्रूंचा त्रास जास्त असेल तर हनुमान चालिसाचे वाचन करा. हनुमानजींच्या कृपेने शत्रू जागेवरच शांत होतील. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन, तूळ राशीच्या मित्रांनो, देवाने तुमच्या नशिबात दुःख लिहिलेले नाही, फक्त तुमच्या कर्माचा आणि संयमाचा कस होता. तुम्ही आजपर्यंत खूप सहन केले आहे. लोकांचे टोमणे ऐकले, स्वतःचे असूनही परके झालेले पाहिले. रात्री उशिरापर्यंत डोळ्यात अश्रू घेऊन तुम्ही देवाकडे न्याय मागितला आहे ना. आता रडू नका, कारण ज्याचे कोणी नसते त्याचा तो नारायण असतो. 23 आणि 24 ऑगस्टचे हे 2 दिवस तुमच्या आयुष्यातील अश्रू पुसण्यासाठीच आले आहेत. देवाला सर्व माहीत आहे. तो तुमच्या प्रत्येक कष्टाचा हिशोब ठेवतो. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला साक्षात विष्णूंवर आणि तुमच्या नशिबावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय श्री हरी किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची सर्व संकटे तो हरी दूर करेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि तूळ राशीच्या इतर भावंडांना नक्की शेअर करा, कारण एखाद्याला कठीण काळात मार्ग दाखवणे हे सुद्धा देवाच्या पूजेसारखेच आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि दैवी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.